टिळक यांना विनम्र अभिवादन करून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, महासाधू मोरया गोसावी आणि जगद्गुरु तुकोबा रायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य नगरीत श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळ संतोष नगर थेरगाव जमलेल्या सर्व रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळाने आतापर्यंत पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवरील देखावे सादर करून समाज प्रबोधनात उल्लेखनीय कार्य केले आहे। आमच्या मंडळाने सादर केलेल्या देखाव्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार आणि विघ्नहर्ता न्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। आमच्या मंडळाचे प्रेरणास्थान कैलासवासी नागूभाऊ गतिराम बारणे, आमच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री संतोष नागूभाऊ बारणे, माजी विरोधी पक्ष नेते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका। आमच्या मंडळाच्या मार्गदर्शिका सौभाग्यवती मायाताई संतोष बारणे, विद्यमान नगरसेविका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका। चालू वर्षी आमच्या मंडळाने सादर केलेला ज्वलंत विषयावरील जिवंत देखावा खेळला जीवाशी सोंगातला शिवाजी, जरी नव्हता उदरी पेरला तो जिजाऊचा तान्हा, बलिदानाने राखला त्याने स्वराज्याचा बाणा। शत्रू समोर उभा ठाकुनी नाही झुकला मर्दानी कणा, डरकाळी फोडून वागा समोर शांत झाला नरवीर राणा। फाडुनी छाती दाबिले शिवराय, भक्त तो हनुमानाचा स्वराज्याचा तारणहार। वीर शिवाकाशीत म्हणती त्याला शिवरायांचा सिंह अवतार। लढले बाजी लढले बांधल नाते हे रणभूमीशी, माहित असून मृत्यू समोर खेळला जीवाशी सोंगातला शिवाजी, खेळला जीवाशी सोंगातला शिवाजी। महाराष्ट्राच्या छत्रपतींची जी, महाराष्ट्राच्या छत्रपतींची जी, महाराष्ट्राच्या छत्रपतींची जी। छत्रपती छत्रपती छत्रपती, हो छत्रपती। राज्याभिषेक झाला आणि रायगडावर छत्रपती शिवराय सिंहासनाधीश्वर झाले। पण हे सिंहासन मिळवण्यासाठी शिवरायांच्या अनेक सिंहांनी हसत हसत आपल्या प्राणाची आहुती दिली। तानाजी, जिवाजी, येसाजी, पुरंदरावर मुरारबाजी आणि पन्हाळ्याच्या पायथ्याला काशीदांचा वीर शिवाजी। मैं लावूंगा उस शिवाजी को पकडकर जिंदा या मुर्दा, अशी शपथ घेऊन स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खान नावाच्या राक्षसाला राजांनी टराटरा फाडला आणि मराठी वाघांचा मेरू चौफेर उधळला। बघता बघता कोकण, खानदेश, मानदेश मराठी घोड्यांच्या टापाखाली आला आणि कोल्हापूरच्या पन्हाळगडापर्यंतचा मुलूक स्वराज्यात दाखल झाला। राजांच्या या पराक्रमाने विजापूरची आदिलशाही हादरली आणि मराठी मनाच्या हृदयात आनंदाची भरती आली।
विजापुरात बसून पन्हाळ्यावर फडकणारी भगवी पताका आदिलशाहीच्या डोळ्यात खुपू लागली. बोलो फाजल खान, और कितनी फौज चाहिए तुम्हें उस सिवा को नेस्तनाबूद करने के लिए? माफ कीजिएगा बड़ी बेगम साहिबा, लेकिन जो काम तलवार नहीं कर सकी वो काम आप छोटे से बिछुए को दे रही है. आप कहना क्या चाहते हो जोहर साहब? क्या हम सिवा को नहीं मार सकते? अगर मार सकते तो कब का मार देते. दबे पाव वापस नहीं आते. हम मजबूर हो गए थे. अब्बा जान को उस हालत में देखकर हम समझ नहीं पाए कि हम क्या करें. वही तो हम समझा रहे हैं बेगम साहिबा. उस शिवा को मारने के लिए उसके ही तौर तरीके अपनाने पड़ेंगे और उसके लिए चाहिए एक शैतानी खोपड़ी, और वो खोपड़ी हमारे पास है. हमें इजाजत दे, हम उस शिवा को जिंदा या मुर्दा आपके सामने पेश करेंगे. इजाजत है, लेकिन इस बार वो सिवा जिंदा नहीं बचना चाहिए. आणि निघाले निघाले पुन्हा एक वादळ स्वराज्याच्या दिशेने निघाले. सिद्धी जोहरच्या रूपाने. अहो वादळ कसले भयान लाटांचे थैमानच जणू. खुनशी दरिंदी क्रूर आणि तितकेच कपटी. त्याने कावा साधला आणि अचानक राजे पन्हाळगडावर असताना त्याने पन्हाळगडास वेढा दिला. गरुड जणू पिंजऱ्यात कैद झाला. बघता बघता ही खबर सगळ्या स्वराज्यात पसरली आणि राजांच्या सुटकेसाठी रयत आई अंबाबाईकडे साकडं घालू लागली. पावसाळा आला की वेळा थोडा ढिला पडेल आणि आपल्याला सही सलामत फाटेत विसरता येईल असे राजांना वाटले. पण धूर्त सिद्धीने वेळा अजूनच कडक केला. कोण आहे रे तिकडे? मुजराज मैं आहे सोनपती. आरा सोडून कुठे गेला होता? हा महाराज महाराज चुकी झाली जी. जरा न्यारी करत होतो. पहारे सोडून न्यारी करता? हा पहारे जागते ठेवा, समजलं का? जी 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 राज जी चुकी झाली, माफी करा. पुण्यात असं नाही म्हणा. कसं फसवलंय, कसं गंडवलंय? अहो सोनबा, अहो मी हाय शिवा. शिवा काशी. अरे शिवा तू हाय वय. मला वाटलं महाराज झाले बाबा. मारशील बाबा तू एखाद्या दिवशी. हा मारणार मारणार, पण तुम्हासनी नाही, या शिद्याला मारणार.
खाली जाऊन मारणार. अहो किती दिवस झालं की ना आपल्या राजाला इथं अडकून ठेवलंय पन्हाळ्यावर. हा समधी काळजीत आहे ती. त्यामुळं मी आपलं उगाच इरंगुळा म्हणून. मुजरा राज, अहो सकाळपासून तुमचा सांगावा द्यायला मी त्या शिवाला हुडकतोय, पण तो काही सापडतच नाही बघा. असं म्हणता? ठीक आहे, मग तो सांगावा काय आहे ते मलाच सांगा. म्हणजे? अरे म्हणजे लेका ही आपलं महाराज नाहीत, ह्यो शिवा आहे, आपला शिवा. कसं काय? तुम्हाला पण गंडवलं का नाही? अरे काय लेका शिवा? अरे बाबा, पण तुला महाराजांनी बोलवलंय असा बाजी काकाचा निरोप घेऊन तुला सकाळधरनं हुडकतोय मी. जा लवकर. काय सांगतोय मला? आणि महाराजांनी बोलवलंय? अरे खरं सांगतोय ना? मी मागाशी गंडवलं म्हणून तू पण मला गंडवतोय? अरे नाही बाबा, जा लवकर, बोलवलंय तुला महाराजांनी. सोनबा, अरे कशाला बोलवलं असं रे महाराजांनी? आता मला काय माहित? काय झालं बाबा, काय की आता पण महाराजांनी बोलवलंय म्हटल्यावर जावंच लागेल. मला तर काय समजना. चला जाऊन येतो म्या. येऊ का? बाजी काका, तुम्ही म्हणताय ते खरंय, पण योजना खूपच धाडसी आहे, आपल्या अनेक मावळ्यांच्या जीवावर बेतणारी आहे, आणि म्हणूनच आम्हाला असं धाडस करायला नको वाटतंय. राजे, आमच्या जीवाची पर्वा करू नका. गडावरचा दारुगोळा आणि खाण्यापिण्याचा शिधा पण संपत आला. त्यामुळे आपल्याला काहीतरी हालचाल केलीच पाहिजे. काहीही करून या हिरव्या सापाच्या विळख्यातून बाहेर पडलं पाहिजे. राजे, आमच्या जीवापरीस आपला जीव वाचणं खूप महत्वाचं आहे. मुजरा राज, तुम्ही बोलवलं होतं मला? हो शिवा, आम्हीच बोलावणं पाठवलं होतं तुला. अहो तुमचा सांगावा आला तसा मी धावत पळत आलो बघा. बाहेर ते पारकरी काय बाय बोलत होत. म्या म्हटलं काय होईल ते होईल. अहो तुम्हासनी मुजरा तरी करून जावा. का बोलवलं होतं जी राज? शिवा, गडावरून तुझ्याविषयी खूप तक्रारी यायला लागल्यात गड्या. माझ्याविषयी? अहो बाजी काका, अहो काय बोलताय काय? अहो म्या काय केलं तवा? काय केलं? हेच की तू महाराजांसारखा दिसतोस म्हणून अगदी महाराजांसारखा वागतोस. गडावर सगळ्यांना मुजरा करायला लावतोस, पहारेकऱ्यांना फसवतोस, महाराजांची नक्कल करतोस. ते वय अहो ते आपलं असंच. आता मी राजांसारखा दिसतो यात माझी काय चूक आहे सांगा बरं बाजी काका? आणि सगळी मला चिडवतात, महाराजांची नक्कल करायला लावतात, म्हणून म्या बी आपलं तेवढंच समजासनी इरंगुळं म्हणून करतो या. असं? पण हीच नक्कल तुला खरी करावी लागली तर? हा काय बाजी काका, तुम्हाला बी म्या सापडलो का सकाळपासून? अहो राज कुठं, म्या कुठं? अहो त्यांच्या पायाच्या नकाची तरी सर मला येईल का? हा उगाच आपलं तुमचं काहीतरी. बाजी काका बोलतायत ते अगदी खरं बोलतायत शिवा. तुला आमच्या जागी शिवाजी महाराज म्हणून उभं राहायचंय. काय राज, आता तुम्ही बी माझी चेष्टा करायला लागला होय? अहो बेडकानं किती जरी डराव करून फुगलं तरी त्याचा देव मासा होत नाही, आणि गाढवानं किती जरी पळालं तरी त्याचा घोडा होत नाही महाराज. पायातल्या पायतानाची जागा पायातच चांगली दिसती राज, डोक्यावर नाही. काय बाजी काका? अरे शिवा, महाराज काय म्हणतायत ते ऐकून तरी घे जरा. अरे ते तुझ्यावर एक कामगिरी सोपवणार आहे. काय कामगिरी? आणि माझ्यावर? होय शिवा, आम्ही एक महत्वाची कामगिरी तुझ्यावर सोपवणार आहोत. कामगिरी? महाराज म्या तर एक साधा शिपाई गडी, पण तुम्ही माझ्यावर कामगिरी सोपवताय. अव बाजी काका, अव देवच पावल्यासारखं झालंय बघा. आता माझ्या बाला आणि आयशीला जर हे कळलं की महाराजांनी माझ्यावर कामगिरी सोपवली तर लय आनंद होईल बघा त्यासनी. शिवा, पण कामगिरी मोठी जोखमीची आहे, अवघड आहे. कदाचित यामध्ये तुझ्या जीवाचं काही बरं वाईट सुद्धा. अहो होऊ दे की मग राज. अहो तुमच्यासाठी, या स्वराज्यासाठी मी 10 वेळा जीव द्यायला तयार आहे. पण राज, अहो कामगिरी काय आहे ते तरी सांगा आधी.
शिवा, तुला तर माहीतच आहे की या सिद्धी जोहरच्या वेढ्यामुळे महाराज 6 महिने गडावर अडकून पडले. इकडे सिद्धी आणि तिकडे शाहिस्ते खान लाल महालात तळ ठोकून बसलाय. तिथल्या रयतेवर अन्याय, अत्याचार आणि जुलूम करतोय. होय बाजी काका, ते माझ्या बी कानावर आले. कधी कधी वाटतं या दाढी करायच्या निमित्तानं या सिद्धीच्या छावणीत घुसावं आणि त्याचा गळाच कापून टाकावा. तसं तर आम्हालाही वाटतंय, पण ते इतकं सोपं नाही शिवा. त्यामुळं आम्ही एक योजना आखली आहे शिवा. कसली राज? येणाऱ्या आषाढ पौर्णिमेला आपले काही निवडक मावळे घेऊन आम्ही उत्तरेच्या बाजूने गड उतार होणार आहोत. त्या बाजूला थोडा पहारा कमी आहे. हा, हे अगदी झाक होईल बघा राज. पण मग घोडं आडलंय कुठं? शिवा, त्या दिवशी गडावरून 2 पालख्या निघतील. एका पालखीत शिवाजी महाराज असतील आणि दुसऱ्या पालखीत दुसरे शिवाजी महाराज. दुसरे शिवाजी महाराज? बाजी काका, हे काय समजलं नाही बुवा. शिवा, दुसऱ्या पालखीत शिवाजी महाराज बनून तू राजांसारखं जायचं. तुझी पालखी पकडली गेली तर सिद्धीला वाटेल महाराज त्यांच्या तावडीत सापडले. तू तुझ्या चातुर्यानं जमेल तितका वेळ त्याला बोलण्यात अडकवून ठेव. तोपर्यंत आम्ही आणि बाजी बांदल महाराजांना घेऊन विशाळगड जवळ करतो. म्हणजे बाजी काका, मी शिवाजी महाराज व्हायचंय, त्यांच्या पालखीत बसायचंय? अव हे कसलं थोर नशीब म्हणायचं. बाजी काका, मागल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल बघा, म्हणूनच मला ही कामगिरी मिळते. आई भवानीच्या मनात असेल तर आपण दोघेही यातून सही सलामत बाहेर पडू. पण तू वेढ्याच्या बाजूने निघणार आहेस. कदाचित तू जोहरला सापडलास तर तो तुला जिवंत सोडणार नाही. म्हणून आम्ही विचार करत आहोत की नाही राज, आता कसलाही विचार करू नका. अव लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मारता कामा नाही. आमचं काय व्हायचं ते होऊ दे राज, पण तुम्ही अगोदर या सापाच्या विळक्यातनं बाहेर पडा. हा बाजी काका, कधी कधी आम्हाला आमच्या राजेपणाचा तिटकारा वाटतो. आज आम्ही या शिवामुळे सही सलामत बाहेर पडू, पण याचं काही बरं वाईट झालं तर त्याच्या कुटुंबाचं काय होईल? त्याच्या बायकोच्या हातातल्या बांगड्या फुटतील, त्याचं काय? अव राज, तुम्ही 2 बांगड्या वाचवाय जाल, पण तुम्हाला काय बरं वाईट झालं तर या सुलतानाच्या अत्याचारानं स्वराज्यातल्या आया बहिणींच्या लाखो बांगड्या फुटतील, त्याचं काय? ते काय भी नाही राज. आता जे ठरलं ते ठरलं. अरे शिवा, पण तुझे म्हातारे आई वडील, अव त्यांची काळजी घ्यायला तो शंभू आहेच की. पण तुम्ही दिलेली कामगिरी मी जर नाही केली आणि हे जर माझ्या बाला कळलं तर पायताना टाळूची केस काढेल माझ्या. अव घरात घ्यायचं नाही तो मला. ते काय नाही. बाजी काका, काय करायचं ते सांगा आधी. बाजी, महाराजांचे कपडे घेऊन लाखांच्या पोशिंद्यावरती दाटून आलं झाकोळ. सापाच्या विळख्यात अडकलं काळीज मराठमोळ. काळीज मराठमोळ. काळीज मराठमोळ. चहूकडे अंधार माजला. चहूकडे अंधार माजला. धरतीन भांडोळ. धरतीन भांडोळ. धरतीन भांडोळ. शिवा, ही मोजडी पायात घाल शिवा. काय राज? राज, अहो मी तुमचं जोडं घालायचं.
अहो ज्या जोड्याजवळ उभं राहायची सुद्धा आमची लायकी नाही ते जोड पायात घालू म्हणताय राज. नाही राज नाही. शिवा आता तू शिवा न्हावी नाहीस, शिवाजी महाराज आहेस. आणि शिवाजी कधी रडत नसतो, शिवाजीने कधी रडायचं नसतं, तर या स्वराज्यासाठी येणाऱ्या संकटावर तुटून पडायचं असतं. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे, कानव छाया माराया आम्हाला बळ दे. रायगडाची जगदंबाई आज तुला आळवी, एक सुनाची अखेरची तू आस आज माऊली. समजांना मुक्त कराया निर्धार निखळ दे. अंबाबाई निर्धार निखळ दे, अंबाबाई निर्धार निखळ दे. शिवा, ही आमची कवड्याची माळ, आई भवानीची माळ, तिचा प्रसाद आहे हा. ती सदैव तुझं रक्षण करेल, तुला आशीर्वाद. बाजी काका, वाटतोय ना आमचा शिवाजी महाराज? होय, अगदी तंतोतंत. आहे आई आता तुझाच भरवसा, मराठ देशी धर्म बुडविती राक्षस भर दिवसा. त्या बुडवाया आणि बुडवाया साठ हाती बळ दे, त्या बुडवाया साठ हाती बळ दे. अंबाबाई. राज तुमच्या डोळ्यात पाणी, या शिवासाठी तुमच्या डोळ्यात पाणी. राज नाही, राज नाही. शिवाजी कधी रडत नसतो, शिवाजीनं कधी रडायचं नसतं. तर या स्वराज्यासाठी स्वराज्यावर येणाऱ्या संकटावर तुटून पडायचं असतं. शिवा आता काय बी होऊ द्या राज, पण हा शिवा आपली मोहीम हत्या करूनच धावणार. हा आमचा तुम्हासनी शब्द आहे. येतो आम्ही. हर हर महादेव. शिवाचा लाला भवानी शोभे त्याच्या कमरेला, धाडशी लेख स्वराज्याचा मुजीजी, धाडशी लेख स्वराज्याचा मुजीजी, धाडशी लेख स्वराज्याचा मुजीजी, धाडशी लेख स्वराज्याचा मुजीजी. जोहर साहब, हम विजापुर सल्तनत के साथ सुलूक करने के लिए आए हैं. आपले ठरल्याप्रमाणे तहाची बोलणी करण्यासाठी आम्ही आलो. शिवाजी राजे, राजे भीग गए हो, ये लो. क्या है? कुछ नहीं, जाम है आपके गिरफ्तारी का और हमारी कामयाबी का. ले लो राजे, ले लो. दोस्ती के नाते ना सही, लेकिन दुश्मनी के नाते हमारे इस कामयाबी के जश्न में शामिल हो जाओ. इससे कामयाबी का नशा और बढ़ता है राजे, और बढ़ता है. जोहर, अरे लहानपणापासून मा जिजाऊ साहेबांच्या विचारांचा अमृत आम्ही पित आलो आहोत. आणि म्हणून त्याचीच आणि फक्त त्याचीच नशा आम्हाला चढते. आणि ती नशा म्हणजे स्वराज्याची, रयतेच्या हिताची, जी कधीच उतरणार नाही, अगदी आम्ही मेलो तरी. पण तुझी नशा
थांब जरा, थोड्या वेळातच उतरेल. जौहर, जौहर, इस हरामजादे ने मेरे अब्बा जान को मार डाला और तुम इसे जाम पेश कर रहे हो. इसकी तो गर्दन मार देनी चाहिए. सबूर फाजल खान, सबूर. गर्दन तो हम इसकी जरूर मारेंगे, लेकिन आदिल शाही दरबार में हमारी गर्दन ऊंची होने के बाद. ओए, आपकी इस बहादुरी का हम भी कौतुक करते हैं. हाँ, और हम ही नहीं, पूरी दुनिया आपका कौतुक करेगी. जौहर साहब, इतिहास में आपका नाम रोशन हो जाएगा. इतिहास? अरे पूरा इतिहास ही हमने बदल डाला है. अरे अफजल खान जैसे सुरमा के भी हाथ शिवाजी नहीं आया, लेकिन हमने तो बड़ी चतुराई से उसे पकड़ लिया है. होए होए, बहुत ही बड़ी चतुराई की है आपने, बहुत ही बड़ी चतुराई. जौहर, जौहर, मुझे शक हो रहा है. इसकी चाल ढाल और बोलने का तरीका शिवाजी जैसा नहीं लग रहा. अगर ये असली शिवाजी होता तो इतनी आसानी से हमारे हाथ नहीं आता. हुजूर, 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 शिवाजी, शिवाजी, शिवाजी भाग गया. हुजूर, शिवाजी भाग गया. क्या बक रहे हो? शिवाजी भाग गया? तो ये सामने क्या तुम्हारा बाप खड़ा है? नहीं हुजूर, नहीं, ये असली शिवाजी नहीं है. क्या बक रहे हो? हाँ हुजूर, ये असली शिवाजी नहीं है. असली शिवा को तो बाजी बांधल, कृष्णाजी बांधल और बाजी प्रभु सही सलामत विशाळगड ले गए. काय? राज सही सलामत निसटलं? देवा ज्योतिबा, अरे पावलास रे बाबा, पावलास या भक्ताला. ए जोहर, अरे उतरली का तुझी नशा? अरे उतरली असेल तर पी बाबा, पी, अजून एक जाम पी. अरे बाबा, राज सही सलामत निसटलंय. ये क्या बक रहा है तो? असली शिवाजी भाग गया, और तू कौन है? चंद्र झालं सूर्याचे डोळे, चंद्र झालं सूर्याचे डोळं, काहीतरी झाला या गोळ, काहीतरी झाला या घोळ, तयाला समजू नका किरकोळ. काहीतरी झाला या घोळ, काहीतरी झाला या घोळ, झाला या घोळ, झाला या घोळ. या कोण? अरे म्या बी शिवाजी. अरे अरे लय चतुर आहेस नव तू. अरे ओळख मग, म्या कोण आहे ते. हरामजादे, सच बता, कौन है तू? अरे म्या बी शिवाजीच. पण जे तुझ्या हातावर तुरी देऊन तुला शेंडी लावून निसटले ते शिवाजी राजे भोसले. आणि म्या त्यांचा मावळा शिवाजी राजे काशे. मतलब मसूद, मसूद, तूने ये किसको पकड़ लाया? घ्या, याला अजून बी समजना. अरे बाबा, म्या बी शिवाजीच. माझ्या बी हाती धारदार हत्यार असते. म्या बी गालावर हत्यार चालवतो. अरे बाबा, लोक माझ्या पुढे बी माना झुकवत्यात. हरामजादे, कौन है तू, बता. म्या शिवा काशेत, नियाबापूरचा न्हावी. भाई मसूद, तूने ये किसको पकड़ लाया? हुजूर, हुजूर, मैंने तो सेवा को ही पकड़ा था, पर पता नहीं ये कैसे नाई बन गया. नहीं, या अल्लाह, ये यहाँ कैसे आ गया? मी आलो या तुमच्या सगळ्यांची वाद राहिला. आणि ते पण बिन पाण्याने. कसं वाटलं माझं बादरने? ए झोर, अरे कशी वाटली माझी हजामत? उतरली का नाही तुमच्या संध्यांची? या अल्लाह, एक नहीं और वो भी शिवाजी.
एक नाही? अरे होय, नावीच हाय म्या. अरे महार असो, मांग असो, कुंभार असो, रामोशी असो वा असो धनगर, माळी असो वा साळी वा असो स्वराज्यासाठी या मातीसाठी जीव देणारा मुसलमान, आमच्या सगळ्यांचं रगात एकच, ते म्हणजे शिवाजी. आमच्या सगळ्यांची जात एकच, ते म्हणजे शिवाजी. अरे आमच्या सगळ्यांचा धर्म एकच, तो म्हणजे आमच्या राजानं या रयतेसाठी उभा केलेलं स्वराज्य. हरामजादे, बहुत चरबी चढ़ गई है तुझे. अरे होय होय, चढणारच. अरे नुसतं माझ्या राजाचं नाव जरी घेतलं तरी या मावळच्या मातीला स्वराज्याचा गंध सुटतो. इथल्या गवताच्या पात्याला सुद्धा भाल्याची टोकं फुटतात. या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून हर हर महादेवची घोषणा ऐकायला येते. आणि म्या तर त्यांचा मावळा हाय, या स्वराज्याचा मावळा हाय. आणि त्यांची कापडं अंगावर घातली म्हटल्यावर मुठभर मांस मला बी चढलं असलच की. रामजादे, अभी क्या अभी काट डालूंगा तुझे. अरे हटे फाजल खान. अरे बाप रक्ताच्या धारोळ्यात पडला असताना पाठीला पाय लावून पळणाराची फेकडावला तुझे. तू काय मला मारणार शापटा? खामोश, चुप हो जा हरामजादे. तुमने हमें बेवकूफ बनाया. जानते हो इसका अंजाम क्या होगा? अरे हट जोहर. अरे मरणाची भीती कुणाला दाखवतोय? या शिवाला. अरे राजांसाठी, माझ्या राजांसाठी असली हजार मरण पाठीवर घेणाऱ्या मर्द मावळ्याची औलाद आहे ही. चुप हो जा हरामजादे, बहुत बोल रहा है तू. सिपाहियों, ले जाओ इसे और मौत का इनाम दो. अरे सुकाळीच्या, अरे तू काय मला इनाम देणार? तुझी अवकात तरी आहे का? हा? अरे काल राज्याला माझ्या राजाच्या डोळ्यात माझ्यासाठी, या शिवा न्हाव्यासाठी पाणी आलं. हेच माझं इनाम आहे. त्यांची जोड, त्यांची कापड, त्यांच्या गळ्यातली ही कवड्याची माळ घालून एक दिवसाचा का होईना पण शिवाजी महाराज म्हणून त्यांच्या पालखीत बसता आलं, हेच माझं इनाम आहे. पण तुझ्यासारख्या बादशाच्या टाकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्या कुत्र्याला काय किंमत कळणार या इनामाची आणि इमानदारीची? हरामजादे, देख क्या रहे हो सिपाहियों, मार डालो इसे. तुमच्या तर आता काय झालं जोहर? घाबरला काय? अरे सोंगातला शिवाजी झालो म्हणून काय झालं? धरकाळी तर वाघाचीच फोडणार ना. शिवा नावी म्हणून जन्माला आलो, मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरायचं भाग्य मला मिळालं. अरे माझ्या राजाची कापड अंगावर घालून मला मरण आलं. सोंगातला शिवाजी झालं म्हणून काय झालं? अरे तो शत्रूला पाठ दाखवाल. अरे हात उजरा राज
या शिवकाशीचा शेवटचा मजरा या अल्लाह, कैसे लोग बनाए हैं इस सिवा ने। हम न जाने किस मिट्टी से बनाए हैं। नकली शिवाजी ऐसा है तो सोचो असली शिवाजी कैसा होगा असली शिवाजी। शिवा गेला पण शिवाचे बलिदान व्यर्थ गेले नाही। अवघ्या स्वराज्याचे प्राण असणारे छत्रपती शिवराय सुखरूप विशाळगडावर पोहोचले आणि पुन्हा एकदा आदिलशाहीच्या छताडावर भगवा रवला गेला, सदैव दिमाखात फडकण्यासाठी आणि अभिमानाने गर्जना करण्यासाठी। जय भवानी, जय शिवाजी। जंब पर राघवसु रंब पर रावण से रंब पर रघुकुल राज है। बारी बाह पर समुद्रती नाह पर जो सहस राह पर राम गिजराज है। सादर झालेला जिवंत देखावा खेळला जीवाशी सोंगातला शिवाजी। देखाव्याचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण प्राध्यापक प्रकाश कुमार मधुकर वाघमारे, जय हो एंटरटेनमेंट पुणे। सूत्रधार शालिनी प्रकाश, सहाय्यक दिग्दर्शन अमोल हुबाळे, निखिल शहा, श्रेय नामावली अध्यक्ष विराज बाळासाहेब बारणे, उपाध्यक्ष संदीप रमेश दुगर, कार्याध्यक्ष अविनाश नामकर।